द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घ्याल तर देव माफ करणार नाही। चंद्रकांत पाटलांनी व्यापाऱ्यांना आता खडेबोल सुनावलेले आहेत। व्यापाऱ्यांना मी विनंती असे करेन की शेवटी जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक ते आपलेच आहेत ना। त्यामुळे ह्या अडचणीचा फायदा घेऊन तुम्ही प्रॉफिटेबिलिटी वाढवणार असाल आणि भाव पडणार असाल तर तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही। आणि त्यामुळे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। त्यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्याला सुद्धा बरा भाव कसा मिळेल, लोकल मार्केटमध्ये द्राक्ष कशी जातील, तर युद्ध किती दिवस चालणार आहे आणि काय माहीत नाही, पण तो तेवढा काळ मात्र सगळ्यांनी एकमेकाला मदत केली। सगळ्या निवडणुका झाल्या, आता काय पराभव होणार आहे? खासदार विशाल पाटलांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं। 11 सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष करून दाखवा, चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना आता खुलं आव्हान दिलंय। सगळ्या निवडणुका रांगेने झाल्या, आता काय पराभवाची आज महिला दिन आहे राज्यात मुलीचं आणि त्यांना जर 11 जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला तर मग असं म्हटलं पाहिजे की त्यांचा विजय आहे। बुलढाण्यातील सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळतं। MRI युनिट बंद अवस्थेत आहे। सामान्य रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतोय। सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसतो आणि त्यामुळे आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी सामान्य रुग्णालय या ठिकाणी MRI युनिट 8 महिन्यापासून कार्यान्वित झालेलं आहे आणि या युनिटचा काही तांत्रिक अडचणी सांगत आहे। गोरगरिबाला त्या ठिकाणी बाहेर जाऊन 8 ते 10 हजार रुपये खर्च येत आहे आणि लाखो रुपये खर्च करून, करोड रुपये खर्च करून शासनाने फक्त ती का शोभेची वस्तू ठेवलेली आहे का? आमचा सरकारला इशारा आहे, 8 दिवसात जर हे MRI युनिट जर सुरू नाही केलं तर मनसे त्या ठिकाणी ताबा घेऊन आम्ही खाजगी टेक्निशियन आणून त्या लोकांना, गोरगरिबांना मोफत सुविधा देण्याचं काम करू। मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जूनपासून महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाठ्या काठ्यांचं प्रशिक्षण देणारे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी घोषणा केली। महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे। सांगली जिल्ह्यामध्ये महिला सबलीकरणासाठी आम्ही नवीन प्रयोग केला। यातून 50 शाळांमधील 36,000 मुलींना दर आठवडा 1 तास शनिवारी कराटे आणि जुडोचं प्रशिक्षण आम्ही दिलं। त्यातील पहिला येलो बेल्ट 15,400 मुलींना आज दिलाय। त्यापुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे शुल्क द्यावं लागतं ते प्रशासन देणार आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। अदर फी सुद्धा विद्यापीठाने ठरवून देणं, FRAने ठरवून देणं, शुल्क नियंत्रणाने, त्यामुळे ती वाजवी ठरणं आणि ती सुद्धा सरकार देऊ शकेल का असा प्रयत्न करणं, म्हणजे ती ट्यूशन फीमध्येच टाकायची। म्हणजे आपोआपच ट्यूशन फी जशी आम्ही रिएम्बर्स करतो त्या कॉलेजला, त्या शाळेला, त्या मुलीच्या पालकांच्या वतीने सरकार देतं, तसं ट्यूशन फी आणि परीक्षेच्या फीच्या वरून अदर फी देता येईल का असा आमचा प्रयत्न आहे। प्लस 5 लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये कमवा शिकामधून दरमहा 2,000 देता येतील का, जी अमाऊंट वर्षाला 1,000 कोटी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।